अगं सूनबाई, हे काय करत आहेस? काही दिवसापूर्वीच तर घराची साफसफाई केली होती. सर्व पडदे, बेडशीट, सोफा कव्हर बदललेले होते आणि आज पुन्हा सकाळची सर्व कामे सोडून तू हे का बदलत आहेस? शांताताई रागानेच त्यांच्या सुनेशी, रसिकाशी बोलत होत्या. तेव्हा रसिका बोलते की, अहो आई, संध्याकाळी माझा दादा, वहिनी, मुले व आई येणार आहेत. त्यामुळे घर स्वच्छ ठेवत आहे. त्यांनासुद्धा आपलं घर स्वच्छ दिसलं पाहिजे. रसिका सोफा कवर घालत बोलत असते. शांताताई म्हणतात की, हां, मग माहेरची माणसं येणार आहेत ना, त्यात एवढं काय विशेष आहे? आणि तसंही लहान मुले सोबत आहेत, तर घर आणखीन घाण करतील. ते नवीन कफ ते नवीन कव्हर पडदेसुद्धा खराब होतील. त्यापेक्षा तू एक काम कर, जुनेच सर्व पडदे कवर राहू देत. नंतर बघू कधी बदलायचं ते. दे माझ्याकडे, दे, मी ठेवून देते. पण आई, तुम्हीच मला नेहमी म्हणता ना, पाहुणे येण्याआधी घर स्वच्छ साफ ठेवायचं, म्हणजे मग पाहुण्यांनासुद्धा फ्रेश वाटेल. म्हणूनच तर मी हे सर्व आवरत आहे. पण रसिकाचे बोलणे शांताताईंना काही पटत नाही. त्या बोलतात, जा, सर्वांसाठी नाश्ता घेऊन ये. जा, नाश्त्याची वेळ झाली आहे. रसिकासुद्धा वाद नको म्हणून स्वयंपाकघरात जाते. सर्वांना नाश्ता आणून देते व पुन्हा स्वयंपाकघरात येऊन विचार करू लागते की आज दादा वगैरे येणार आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी खास बेत बनवते. 2-3 पदार्थ ती फिक्स करते आणि ते पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी तयार करते. यादी फार काही मोठी नसते. ती यादी घेऊन हॉलमध्ये नाश्ता करत बसलेला आपला नवरा अमितकडे देते आणि सांगते की, ऑफिसला जाण्यापूर्वी आपल्या नेहमीच्या दुकानवाल्याकडून मला सामान आणून द्याल का? तेवढ्यात आई अमितच्या हातातून यादी काढून घेत बोलते की, काय बसून बाई, घरातील किराणा सामान भरून 15च दिवस झाले आहेत आणि तूही पुन्हा कोणती यादी काढली आहेस? रसिका बोलते, आई, दादा, वहिनी सर्वजण पहिल्यांदाच आपल्या घरी येत आहेत, तर त्यांच्यासाठी थोडं स्पेशल जेवण बनवत आहे. अगं, पण इतके पदार्थ त्यांच्यासाठी कशाला हवेत? तुला काही कळत नाही का? हे देवा, अशी कशी आहे ही मुलगी? अशीच करत राहील तर संसार चांगलाच करेल. आणि आमच्या इथे मुलीच्या सासरच्या घरी जायचं म्हटलं तरी 1 ग्लास पाणी पिणेसुद्धा चालत नाही. आणि काय गं, तुझ्या माहेरच्यांना इतकंही कळत नाही का? सासूचे बोलणे ऐकून रसिकाला वाईट वाटते. अमित काहीतरी यावर बोलेल या आशेने ती अमितकडे पाहत असते. नंतर अमित बोलतो, आई, काय हे तुझे जुने विचार? असे काही नसते आणि तिचे माहेरचे आपले पाहुणेच आहेत ना. रसिका बरोबर तर बोलत आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्यच आहे आणि ते लग्नानंतर पहिल्यांदाच तर येत आहेत. शांताताई रागानेच बोलतात, हो हो, लग्नाला 6 महिने अजून झाले नाहीत आणि आत्तापासूनच हा असा वागत आहे. बायकोची बाजू घेऊन बोलत आहे. हे बघ, तू यामध्ये काही बोलू नकोस. तुझे आवरले असेल तर तू जा ऑफिसला. अमित खाली मान घालून ऑफिसला निघून जातो. नंतर शांताताई रसिकालाच ओरडू लागतात, रसिका, तुला या घरचे नियम, रीतिरिवाज पाळायलाच हवेत आणि असं उलटसुलट उत्तर देऊ नको. नाहीतर तुझ्या घरी सांगावं लागेल की तू येथे कशी वागत आहेस, बोलत आहेस. शांताताई रसिकाला काही बोलूच देत नाहीत. रसिका नवीन सून असते, त्यामुळे तीही जास्त काही वाद घालत नाही. पण तिला जुने दिवस आठवतात, जेव्हा तिचे लग्न ठरलेले असते. तेव्हा त्या आपल्या माहेरी कशा सांगत असतात की, तुमची मुलगी आमची मुलगी म्हणूनच राहील, तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता सासूचे एक वेगळेच रूप बघायला मिळत आहे. याचे रसिकाला आश्चर्यच वाटत असते. लग्नानंतर काही दिवस सर्व चांगले होते. शांताताई रसिकासोबत चांगल्याच वागायच्या.
रसिका नवीन लग्न होऊन येथे आलेली असते तेव्हा सासू कशा चांगल्या बोलत होत्या. जेव्हा नवीन सुनेला भेटण्यासाठी पाहुणे शेजारील यायचे तेव्हा घर सजवण्यासाठी सांगायच्या आणि मी तेव्हा बोलायचे की आई, कालच तर घर सर्व साफ केलं आहे, कवर पडदे सर्व काही बदललेलं आहे. पण तेव्हा त्याच बोलायच्या की नाही सुनबाई, पाहुणे येणार आहेत तर त्यांचं स्वागत मान सन्मान चांगलाच झाला पाहिजे. त्यांनाही घर साफ सुंदर दिसलं पाहिजे, जेणेकरून सकारात्मक वातावरण राहील. आणि तेव्हा पाहुण्यांसाठी जेवणाचे पदार्थ पण दरवेळेस किती वेगवेगळे बनवायला सांगायच्या. आणि आता असा व्यवहार करत आहेत. रसिका आता विचार करू लागली की आपला नवरा आपल्यासमोर मोठमोठ्या गोष्टी करतात, हे करू ते करू बोलतात आणि जेव्हा खरंच गरज असते बोलण्याची तेव्हा मात्र सरळ हात वर करून निघून जातात. पण हे असंच कायम होत असेल तर मात्र अवघड आहे. आपल्याला काही असा अन्याय सहन होणार नाही. काहीतरी यावर इलाज शोधलाच पाहिजे. रसिकाला आता खूप भूक लागलेली असते म्हणून ती जेवण घेण्यासाठी स्वयंपाकघरात जाणार असते. पण मी एकटीच जेवण करणे बरोबर नाही म्हणून ती सासूलासुद्धा तुम्ही जेवणार आहात का हे विचारण्यासाठी रसिका सासूंच्या खोलीत जाणार. इतक्यात दरवाजात असतानाच रसिकाला शांताबाई फोनवर काहीतरी बोलत असल्याचे कानावर पडले. शांताताई यांच्या बहिणीशी त्या बोलत होत्या की ताई, अगदी तू बरोबर बोलत होतीस. मी तिला चांगलाच धाक दिला आहे. आत्तापासूनच तिच्यावर शब्दांची पकड ठेवली तर पुढे जाऊन ती काही करू शकणार नाही, ती काही बोलू शकणार नाही. आणि आपला अमित तोही बायकोची बाजू घेऊन माझ्याशी वाद घालत होता, पण त्यालाही चांगलंच सुनावलं. मग काय, ऑफिसला गप्प निघून गेला. आता यापुढे तू सांगशील तसंच मी करेन, कारण मला माझ्या घरातील स्थान मला कायम ठेवायचं आहे. तिच्या माहेरची मंडळी पहिल्यांदाच येणार आहेत. बघू आता काय काय घेऊन येतात. सासूचे फोनवरचे बोलणे ऐकून रसिकाला धक्काच बसला. कारण सासूबाई आपल्या बहिणीचे ऐकून त्या जसं सांगतील तशा वागत आहेत आणि यांच्या बहिणीच्या दोन्ही सुनांबरोबर त्यांचेच स्वतःचेच पटत नाही. म्हणूनच तर सुना मुले वेगळे राहतात आणि आपल्या सासूबाई त्यांचे ऐकत आहेत. आता कळलं तर मूळ कारण. पाणी येते मूर्त आहे तर. आता हे सर्व वेळीच थांबवायला हवं, नाहीतर सर्व अवघड होऊन बसेल. रसिका आपल्या रूममध्ये जाते व अमितला फोन करून सर्व काही सांगते. अमितलाही राग येतो. तो सरळ आपल्या बहिणीला पल्लवीला फोन करतो व सर्व गोष्ट तिलाही सांगतो. तिलासुद्धा आईचे वागणे काही पटत नाही. ती बोलते, तू काळजी करू नकोस, मी वहिनीला फोन करते. आणि रसिकाशी पल्लवीचे बोलणे होते. पल्लवी आईला समजावण्यासाठी तिला तिची चूक लक्षात आणून देण्यासाठी काहीतरी करण्याचे ठरवते. पण रसिकाला भीती वाटत असते. ती बोलते की आपण ठरवलं आहे तसंच होईल ना, नाहीतर आपण करायला जाईन एक आणि भलतंच काही होऊन बसायला नको, म्हणजे गोष्टी सुधारण्याऐवजी बिघडायला नको. तेव्हा पल्लवी रसिकाला विश्वास देते की असं काहीही होणार नाही, सर्व काही चांगलंच होईल आणि मी सर्व सांभाळून घेईन. असं बोलत ती फोन ठेवते आणि त्यानंतर रसिकाचे माहेरची मंडळी येतात. शांताताई भेटतात, विचारपूस करतात. सर्वांना पाहून रसिकाला देखील खूप आनंद होतो. ती सर्वांना भेटते व बसण्यास सांगते. अमितही आलेला असतो, तोही सर्वांना भेटतो. दादाने आणलेली मिठाई एका डिशमध्ये रसिका काढते व तीच सर्वांना देऊन सर्वांचे तोंड गोड करते. काही वेळाने हॉटेलमधून मागवलेले जेवणाचे पार्सल व पाणी येते. रसिका सर्वांना जेवायला देते. सर्वांचे जेवण होऊन काही वेळ गप्पा झाल्यानंतर निरोप घेऊन रसिकाच्या माहेरची मंडळी निघून जातात. ते गेल्यानंतर रागातच शांताताई रसिकाला विचारतात, हे सर्व काय आहे?
रसिका बोलते, काही नाही. आता तुम्हीच मला म्हणालात की तुझ्या माहेरचे आपले पाहुणे नाहीत, तर ते तुझे नातेवाईक आहेत आणि त्यांनी मुलीच्या सासरच्या घरात पाणीसुद्धा पिणे योग्य नाही. म्हणूनच तर मी हे सर्व बाहेरूनच मागवलेलं आहे आणि त्यानुसारच तुमचा नियम मी अजिबातच मोडला गेलेला नाही. शांताताई रागारागानेच काहीतरी बोलणार इतक्यात त्यांची मुलगी व नातवंडे येतात. त्यांना पाहून खूप आनंद त्यांना होतो. सर्व राग त्यांचा शांत होतो. पण त्यांचे असे अचानक येणे पाहून आश्चर्य देखील वाटते. त्या लगेच रसिकाला सांगतात, सूनबाई जा पटकन पाणी घेऊन ये आणि सर्वांसाठी काहीतरी छान पदार्थ बनवून आण. तेव्हा रसिका मुद्दामच बोलते, पण ताई या घरच्या कोण आहेत? म्हणजे पाहुण्या की नातेवाईक? त्यावर पल्लवी काही माहीत नसल्यासारखं दाखवत बोलते की अगं वहिनी, तू अशी काय बोलत आहेस? आई तूच काय ते सांग मला. काही मला समजतच नाही. आता यावर काय बोलायचे तेच त्यांना कळत नाही. आपल्याच शब्दात त्या अडकतात व बोलतात की घरी येणारी प्रत्येक व्यक्ती आपले पाहुणेच असतात. त्यामुळे प्रत्येकाचा योग्य तो मान सन्मान हा ठेवलाच पाहिजे. तेच आपलं कर्तव्य आहे. पाहुण्यांमध्ये भेदभाव केला नाही पाहिजे. तेव्हा पल्लवी म्हणते, अगं आई, तेच तर आम्ही तुला समजावण्याचा प्रयत्न करत आहोत. तू मावशीचे ऐकून जे काही वागत आहेस, जे काही बोलत असतेस, त्याचा विपरीत परिणाम आपल्या घरावर होईल. तुझे हे वागणे योग्य नाही. आणि तू मला सांग, तू अशा व्यक्तीचा सल्ला घेत आहेस, ज्या व्यक्तीने स्वतःच्याच दोन्ही सुनांना जे काही वागणूक दिली आहे, त्यामुळेच तर त्या आता वेगळ्या राहत आहेत आणि मावशीला म्हातारपणात एकटं राहावं लागणार आहे. पल्लवीला काय म्हणायचं आहे हे आता शांताताईंच्या चांगलंच लक्षात आलेलं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांची चूक समजली होती. म्हणूनच त्यांनी तेव्हाच सर्वांची माफी मागितली आणि रसिकाच्या जवळ जात म्हणाल्या की सूनबाई, मला खरंच माफ कर. माझ्या हातून काहीतरी चुकीचं होण्यापासून, हे घर तुटण्यापासून आणि घरात मतभेद होण्यापासून तू मला वेळीच थांबवलंस. अहो नाही आई, तुम्ही माफी मागू नका. तुम्हाला तुमची चूक लक्षात आली हेच खूप आहे. यापुढे आपण सर्वच छान एकत्र राहू. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.